चंद्रभागेला आलेला पूर आता 2 दिवसानंतर ओसरायला सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर उजनी आणि वीर धरणाच्या क्षेत्रात पडत असलेल्या दमदार पावसामुळे उजनी आणि वीर धरणातून याच चंद्रभागा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आलं होतं। त्यानंतर या चंद्रभागा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली होती। आपण जे आता बघू शकतो की पुंडलिक मंदिर असं इतर छोटे मोठे जी मंदिर आहेत ते देखील 2 दिवसापूर्वी पाण्याखाली गेले होते। आता जर आपण बघितलं तर पूर ओसरल्यामुळे मंदिरं पूर्णपणे मोकळी झालेली आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर चंद्रभागा नदीपात्रात येण्यासाठी जे 11 प्रकारचे घाट आहेत त्या पूर्ण घाटावरती देखील पाणी होतं। त्यामुळे भाविकांना करता स्नानाकरता मज्जाव केला होता। आज जर आपण बघितलं पूर्णपणे घाट देखील मोकळे झालेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर जे नौका विहार करणारे भाविक होते त्यांच्याकरता नौका विहार देखील बंद केलं होतं। मात्र आज जर आपण बघितलं तर नौका विहार पूर्णपणे इथं सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। अनेक भाविक नावेत बसून खरं तर याचा आनंद घेताना देखील आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीत जर आपण बघितलं तर संपूर्णपणे पूर परिस्थिती आता पूर्ण पूर्ववत झालेली आता आपल्याला पाहायला मिळतं आणि या चंद्रभागेचा पूर आता पूर्णपणे ओसरलेला आपल्याला दिसतोय। त्याचबरोबर पंढरपूर मंगळवेढा मार्गावर असलेला गोपाळपूर येथील दगडी पूल देखील पाण्याखाली गेला होता। तो देखील आता मोकळा झाल्यामुळे संपूर्ण वाहतूक देखील त्या तिथून सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत चंद्रभागेचा पूर आता ओसरायला लागलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश सर, रवी लगेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।